नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. एकूण या ठिकाणी 128 जागांची वॅकन्सी आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आजची जी वॅकन्सी आहे उल्हासनगर महानगरपालिका यांच्यामार्फत निघालेली आहे. त्यामध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे एपिडर्मॉलॉजिस्ट या पदासाठी आहे. एक वॅकन्सी या पदासाठी आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MPH झालेलं असेल, MHA झालेलं असेल, MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, किंवा MCI झालेलं असेल, MMC काउन्सिल कंट्रोल नोंदणी अनिवार्य या ठिकाणी असणार आहे. 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी आहे. 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. एक वॅकन्सी जी आहे खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी निघालेली आहे. नियुक्ती जी आहे तुमची आरोग्य विभाग मुख्यालयामध्ये या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. MBBS तुमचं झालेलं असेल, MCI असेल, MMC काउन्सिल रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 60,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. या ठिकाणी कॅटेगरीनुसार वॅकन्सी स्क्रीनवरती आपण बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. MBBS तुमचं झालेलं असेल, MCI झालेलं असेल, MNC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 70 वर्षाची वयमर्यादा आहे. 30,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टाफ नर्स या पदासाठी. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 65 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे औषध निर्माता या पदासाठी. 2 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. M फार्म तुमचं झालेलं असेल, D फार्म झालेलं असेल किंवा B फार्म झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत DMLT कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे. 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ NTEP साठी एक वॅकन्सी आहे. 12वी उत्तीर्ण प्लस DMLT झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे. 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी 15वा वित्त आयोग अंतर्गत रिक्त तपशील या ठिकाणी दिलेला आहे. त्यानं या ठिकाणी एकूण वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 30 वॅकन्सीज निघालेले आहे. MBBS तुमचं झालेलं असेल, MCI झालेलं असेल, MMC रजिस्ट्रेशन असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BHMS झालेलं असेल, MCI झालेलं असेल, MMC काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. MBBS साठी 60,000 रुपये आणि BHMS साठी 25,000 रुपये फिक्स सॅलरी या ठिकाणी असणार आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी तुमची नियुक्ती असणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स स्त्रीसाठी 27 जागांची वॅकन्सी आहे. 12वी पास झालेलं असाल, GNM कोर्स झालेला असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, MNC रजिस्ट्रेशन असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 65 वर्षाची वयमर्यादा आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर स्टाफ नर्स पुरुषसाठी 3 जागा आहे. 12वी झालेलं असेल, GNM आणि BSc नर्सिंग यापैकी कुठलाही एक कोर्स झालेला असेल, MNC रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 65 वर्षाची मर्यादा या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी MPW या पदासाठी 30 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 12वी सायन्स तुम्ही उत्तीर्ण असाल, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 65 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फिजिशियन मेडिसिनसाठी. 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. MD DNB झालेलं असेल मेडिसिनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 70 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. पर व्हिजिट तुम्हाला 2,000 रुपये या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर गायनेकोलॉजिस्ट या पदासाठी 3 जागा आहे. MDMS गायनेकोलॉजिस्ट तुमचं शिक्षण झालेलं असेल, DGO झालेलं असेल, DNB झालेलं असेल, 70 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पेडियाट्रिशियन या पदासाठी 3 जागा आहे. MD
परेड झालेलं असेल, DCS झालेलं असेल, DNB झालेलं असेल तर 70 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ऑर्थोपॉलॉजिस्टसाठी 4 जागा आहे. MS ऑर्थोपॉलॉजिस्ट तुमचं झालेलं असेल, DOMS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 70 वर्षाची वयोमर्यादा आहे. डर्मॅलॉजिस्टसाठी 4 जागा या ठिकाणी आहे. MD स्किन झालेलं असेल, VD झालेलं असेल, DVD झालेलं असेल, DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 70 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. या पदांसाठी तुम्हाला 2,000 रुपये पर विजिट या ठिकाणी दिलं जाईल. पर पेशंट चेकसाठी 100 रुपये आणि मॅक्झिमम 5,000 रुपये विजिट तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. त्यानंतर ENT स्पेशलिस्ट पदासाठी 4 जागा आहे. MS झालेलं असेल, ENT झालेलं असेल, DORL झालेलं असेल, DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड तुमच्या ठिकाणी केली जाणार आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. या ठिकाणी माननीय आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर 3 ॲड्रेसवरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेलं आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.